भाई साहब, नगर परिषद चुनाव सिर पर हैं और ऐसे समय में बीजेपी के दो गुटों का आपस में भिड़ना सीधे सीधे पार्टी की छवि को चोट पहुंचाएगा। मतदाता देख रहा है एक तरफ विकास की बात, दूसरी तरफ पार्टी के भीतर मारपीट और 10 लाख की टिकट डील का आरोप। पालघर के लोकमान्य नगर में बीजेपी के दो गुट आमने सामने आ गए। पूर्व शहराध्यक्ष अशोक आंबुरे और कार्यकर्ता वैशाली चव्हाण के विवाद ने हाथापाई का रूप लिया। आरोप है कि नगर सेवक टिकट के लिए 10 लाख की मांग की गई, इनकार पर टिकट काटा गया। वैशाली चव्हाण ने लात घूंसों से मारपीट और छेड़छाड़ का आरोप लगाया है। दोनों गुटों ने एक दूसरे के खिलाफ पालघर पुलिस थाने में केस दर्ज कराया। नगर परिषद चुनाव से ठीक पहले इस राड़े का बीजेपी के वोटों पर असर पड़ने की आशंका है। वहीं आंबुरे की पत्नी रोहिणी आंबुरे वार्ड 14 से उम्मीदवार हैं। कहानी अभी खत्म नहीं हुई, आरोपों की जांच आगे बढ़ेगी और पार्टी के अंदर उठता धुआं चुनावी हवा को कितना बदलेगा, ये आने वाले दिनों में साफ होगा। सबसे बड़ा सवाल अब यही, क्या ये बवाल चुनाव में बीजेपी की सीटें खा जाएगा? अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ। रात्री आम्ही कार्यालय आमचं इलेक्शनचं कामकाज उरकून साधारणतः 28 तारखेला रात्री म्हणजे 29च्या सकाळी साधारणतः 12:15 ते 12:30च्या आसपास या दरम्यान आम्ही कार्यालयीन कामकाज संपवून आम्ही घरी जाण्याच्या तयारीत असताना वैशाली राजेंद्र चव्हाण या माझ्या इथं कमीत कमी 8-10-12 पोरं घेऊन बाईकवरती येऊन माझ्या इथं मंडपात येऊन शिवेगाडी डायरेक्ट त्यांनी सुरू केली आणि मला सांगायला लागले की बाबा तू माझं तिकीट कापलं आहे आणि तू माझ्याकडून मागणी केली, पैसे मागितले, काय बोलायला लागले। या सर्व गोष्टीबाबत मी त्यांना म्हणलं, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज आहे, माझं ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे आणि तुम्ही नुसतंच नाहक मला असं करू नका। अरे त्यानंतरनं ज्या भाषेत त्या शिव्या दिलेल्या आहेत मी आपल्या सोशल मीडियासमोर सांगू शकत नाही। तुम्ही त्यांनी फेसबुक लाईव्ह केलेलं आहे, त्याच्यामध्ये पाहू शकतात। ह्यामागं नक्कीच त्यांना कोणतरी हे सर्व उद्देश साध्य करण्यासाठी सांगितलेलं असावं आणि विरोधकांना कदाचित त्यांचा पराजय हा डोळ्यासमोर दिसत असल्या कारणाने हा आमच्यावरती झालेला भ्याड हल्ला आहे, मी याचा जाहीर निषेध करतो। साहेब काय सांगायचं, शेवटी आपलंच आहे सगळं, असं झालं एकदम प्रॉब्लेम। काल मी गेलेले आमचे जे हे आहेत कैलास म्हात्रे साहेब आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते, तर काही काम असेल। नंतर तिथून आम्ही निघालो तेव्हा हे व्यक्ती पण आतमध्ये आली, तर मी त्यांना सांगितलं मी ह्यांच्यासोबत नाही बोलणार काही यांच्यासमोर। त्यांना बाहेर काढलं आणि आमचं बोलणं झालं आणि आम्ही निघालो तिथून। तर आम्ही जसंच बाहेर आलो तसं एका कुत्र्याच्या पिल्लाचा तिकडे ॲक्सिडेंट झाला। आम्ही लगेच त्याला रेस्क्यू केलं तिथून। त्याचे माझ्याकडे त्याच टायमाचा व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा आहे त्या गोष्टीचा। आणि तिथे जात असताना आता असं होतं की हे कैलास म्हात्रे साहेबांना भेटायला आलेले तर ते तिचेच असणार असं करून, पण हा व्यक्ती त्यांच्या ऑफिसच्या तिकडे ह्याच्यामध्ये उभा होता बाहेर आणि तिथून त्याने मला बघून कमेंट पास केली। म्हणून मग मी व्हिडिओ घेऊन आले, व्हिडिओ चालू करून त्याच्याशी मी बोलले, मग तू का पळून आला तिथून, तिथेच बोलायचं होतं ना, इथून तू इथे येऊन कशाला तू कमेंट पास करतो असं करून। तर मग ह्याने मी जे रेकॉर्डिंग करत होते त्याच्यावरती हात मारला आहे असं, आणि मग तिथून ते ट्रिगर झालं आमचं जे होतं ते। माझ्याकडून पण झाले असतील काही, मी असं म्हणत नाही की माझं थोडंसं ह्याच्यावरचा ताबा सुटला, मी त्याला शिव्या वगैरे दिल्या आहे गेलं, जे नसत्या दिल्या तर हे मॅटर जरा एवढं हे झालेलं नसतं। आणि माझी ऑलवेज सवय आहे लाईव्ह जायची, ते मी लाईव्ह गेले त्याचं त्यांना जास्त वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं। पण एका स्त्रीबरोबर कसं वागावं, तिच्याशी कसं बोलावं, किती सभ्यता ठेवून हे केलं पाहिजे, हे प्रत्येक पुरुषाला थोडं समजलं पाहिजे की आपण कसं हे करतोय, करून काय बोलतोय। आणि जेव्हा खास करून आपण एखाद्या ह्याच्यासाठी रिप्रेझेंट करतोय किंवा आपली वाईफ एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करते, तर अशा वेळेस तरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे या गोष्टींचं।